भाजपाने लोकसभेच्या उमेदवारांच्या 2 यादी जाहीर केल्या। त्यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहे। मात्र महाविकास आघाडीचं अजूनही ठरत नाहीये की या उमेदवारांसमोर नक्की कुणाला उभं करावं। कोणत्या आहेत अशा मोक्याच्या जागा पाहूयात। पहिली जागा आहे नागपूरमधून नितीन गडकरी। या ठिकाणी नक्की कोण संभाव्य उमेदवार असेल महाविकास आघाडीचा हे अजूनही ठरत नाहीये। दुसरी जागा आहे रक्षा खडसे रावेर। या लोकसभा मतदारसंघामधून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली, मात्र त्यांच्या समोरही अजूनही नेता ठरलेला नाहीये। उत्तर मुंबईमधून पियुष गोयल यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे, मात्र त्यांच्या समोर कुणाला उभं करावं हा पेच महाविकास आघाडीला आहे। पुढे पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी भाजपाने दिलेली आहे, मात्र त्यांच्या समोरही कुणाला उभं करावं हे अजूनही महाविकास आघाडीमध्ये ठरलेलं नाहीये। बीडमधून पंकजा मुंडे यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे आणि बीडमधून पंकजा मुंडे यांच्या विरोधात कुणाला उतरवायचं हे अजूनही ठरलं नाहीये। चंद्रपूर येथून सुधीर मुनगंटीवार यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे आणि चंद्रपूरमधून नक्की कोण उभं राहील हे अजूनही महाविकास आघाडीमध्ये ठरलं नाहीये। ईशान्य मुंबईमधून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिलेली आहे, मात्र ईशान्य मुंबईतून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अजूनही समजलं नाहीये। धुळेमधून सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे भाजपाकडून, मात्र सुभाष भामरे यांच्या विरोधात नक्की महाविकास आघाडीतून कोण उतरेल हे अजूनही ठरलेलं नाहीये। त्यानंतर अकोलामधून अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिलेली आहे भाजपाने, मात्र अनुप धोत्रे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा चेहरा अजूनही समजला नाहीये। जालना येथून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे भाजपाने, मात्र महाविकास आघाडीचा नेता रावसाहेब दानवे यांच्या विरोधातला ठरला नाहीये।